मामाच्या पोरीला लग्न लावून घरला आणलं आणि जी होती भावाच्या मनात आम्ही तिलाच वहिनी मानलं। रात्री हळद लागल्यावर सकाळी लवकरच नवरदेवाला आंघोळ घालून तयार करण्यात आलं, कारण सप्तपदीचं लग्न लावायचे। मंडप एक नंबर सजलाय, किती जरी पब्लिक आली तरी भरपूर जागा आहे। नवरदेवाला पेशवाई ड्रेस घालून आधी फोटोशूट करून घेतला, नंतर सप्तपदीच्या विधीला सुरुवात केली। फेरे घेऊन आता वेळ झाली ड्रेस चेंज करण्याची। शेरवानी घालून नवरदेवाला तयार केलं, अक्कानं मेकअप करून घेतला आणि मित्रमंडळी सोबत मी एक व्हिडिओ काढून घेतला। सगळी तयारी करून वरातीसाठी नवरदेवाला बापू काकानं खांद्यावर उचलून घेतलं आणि या शाही रथामध्ये बसवलं। नवरदेवासोबत करवल्यांना बसवून सरपंच रथ चालवायले। मी सकुन्याचं काम कमी आणि व्हिडिओग्राफरचं जास्त कराय पोहोचलो वरातीत नाचण्यासाठी। कॅशियरचं काम नागेशकडे असल्यामुळे सगळा ताण त्याच्याकडेच होता आणि मी व्हिडिओ काढायला मोकळा। वराडाला नाचायला कोणतीच कमी पडली नाही, डीजे सोबत बँड पण होता। विषय हार्ड झाला हो एकदम। नवरदेवाला नाचण्यात कोणतीच कमी ठेवली नाही आणि मला नेमकं व्हिडिओ काढावं का नाचावं ते समजना गेलं। सकुन्यानं नवरदेवासोबत एक जोरदार डान्स मारला। अशा प्रकारे भन्नाटाची वरात पोहोचली मारुतीच्या मंदिराकडे। तिथून भोलेचं दर्शन घेऊन थेट मंडपात। या रथावर बसून एकदम थाटात वधूवरांनी स्टेजकडे प्रस्थान केलं। रथाचं नियोजन बघायला ऋतू होताच। लग्न लावून फोटोशूटला सुरुवात झाली। मामाचं गाव असल्यामुळे इथं बरेच जण मला पण भेटले। आमच्या हिवाळ्या दाजीनं आणलेलं गिफ्ट मला तर आवडलं राव, पण नवरदेवाला पण आवडलं।